नमस्कार मंडळी. काय हो बापू, कुठं निघाले? काय नाही, म्हटलं जरा फिरून येऊ, गप्पा मारून येऊ, भेटून येऊ आपल्या मित्रांना. बरोबर आहे, अशी आपली काही भेट होत नाही. हो, लग्न सराईचा बी सीझन चालू आहे, खूप लग्न येतो सध्या. लग्न सराईवरनं आठवण झाली, आमची एक नातेवाईक आहे, मुलगी आहे, शिकलेली आहे. काही स्थळ असेल तर सांगा बरं. हो, आपले चंदू नानांना देऊन टाका ना, त्यांचं पण लग्न बाकीचे अजून. हो ना, हो, त्यांचं वय किती झालंय, अजून लग्न केलं नाही चंदू नानांनी. ना विषय कसा काढायचा त्याच्याजवळ? मला वाटतं नंदू हा चांगला काढू शकेल विषय. बरं सांगितलं तुम्ही, नंदूला गाठूया. अरे तो काय, समोरून नंदू पण येतोय. नमस्कार पाटील बापू, नमस्कार. नमस्कार अण्णा. नंदू, तुझं नाव घेतलं, तुझे 100 वर्ष आयुष्य. हो का, काय विशेष? काय नाही नंदू नाना, एक मुलगी आहे आपले नातेवाईक, तर चंदू नाना कसा राहील तो विचार मी करत होतो. शिकलेला आहे, पैसा पण चांगला आहे त्याच्याकडे, करेल का तो आपली नात्यातली मुलगी? हो ना, लग्नाचे विषय पण नाही काढत तो. अरे तो स्वतः कसा काढेल, आपण विचारायला हवं त्याला. खरं सांगू का पाटील, सगळं चांगलं आहे, पण खूप बडबड्या होतो, खूप बोलत राहतो, काही नसताना बोलत राहतो, बडाया खूप मारतो. खरं तर आपण त्याचं मुंबईला जाऊन त्याचं घर वगैरे बघायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं पडतं बापू? काही हरकत नाही, चांगला पैसा वगैरे चांगला कमवतो असं म्हणतो तर खरे तो. आधी तपास करूया आणि मग आपण जाऊया, त्याला विचारूया. हो ना, विचारायला काय हरकत आहे. मग चलूया त्याच्या घरी, जाऊन येऊया. पण तो आता असेल का घरी? हो, सध्या तर गावीच आहे, घरीच असेल. चला जाऊया. चला मग जाऊया. चलो, नेक काम में देरी क्यों? हो, चंदू ना घरी आहात का? थांबा मी बघतो. चंदू नाना, अहो चंदू नाना. काय नंद्या, काय बोंब मारतो सकाळमध्ये? काही काम धंदा नाही का तुला? बापरे, सगळे झालेत. या 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 या, बसा बसा बसा. बोला मंडळी, काय काय विशेष आहे का? काय आणले का तुमचं माझ्याकडे? नाही हो चंदू नाना, सगळ्या दिवशी निघाला की चला चंदू नानाकडे जाऊन येऊया आपण भेटायला. अरे नंद्या, तसं नाही, मी बिझी माणूस आहे. काही काम असेल तर पटकन सांग, कारण की आता मी लॅपटॉपवर काम करणार आहे. वर्क फ्रॉम होम माझं काम असतं. हे काय असतं? अरे खेड्याच्या येड्यातला कळतं का? वर्क फ्रॉम म्हणजे घरी बसून मी माझं काम करतो. म्हणजे पण सर पगार आहे, मी इंग्लिश मध्ये बोलतो, इंग्लिश मध्ये काम करतो. तुला काय करणार? खेड्याच्या येड्यात गप्प बस. बघा असं बोलतो. अरे तसं नाही, मला काम आहेत, मग काही काम असेल तर सांगा. अहो चंदू नाना, तुमच्यासाठी एक आम्ही आनंदाची गोष्ट आणलेली आहे. माझ्यासाठी तर सगळेच आनंद आहे, आणि मी 50,000 पगार आहे, मला इंग्लिश पण बोलता येतं, त्यामुळे माझ्यात आनंदच आनंद आहे. तुमचं काही काम असेल तर सांगा. बघा मला आता फोन यायला लागला, तुमच्या मोबाईलची घंटी तर काही वाजत नाहीये. अरे नंद्या, तुला काय अक्कल आहे का? माझ्या फोनची घंटी फक्त मलाच ऐकू येते. हॅलो, चंदू नाना बोलतो, चंदू नाना बोल रहा हूँ. किधर से फोन है? बम्बई से फोन है. बोलो बोलो बोलो. दिस इज माय गेट. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. फार्मास्युटिकल, फार्मास्युटिकल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दिस इज माय गेट. फार्मास्युटिकल, फार्मास्युटिकल. नथिंग नथिंग नथिंग. गुड मॉर्निंग. कोणाशी बोलत होता नाना? अरे खेड्याच्या येड्यामध्ये मुंबईहून ऑफिसवरून फोन होता. ते सांगत होते इकडे येऊन जा अर्जुन, काय मी तुमच्याशिवाय आमचं दगत नाही. मग तुम्ही काय सांगितलं? काय सांगितलं? मी जरा ठणकावलं चांगलं इंग्लिश मध्ये, तुम्हाला काहीच कळलं नसेल. मी त्याला सांगितलं की माझं 8 दिवस जमणार नाही, वर्क फ्रॉम होम म्हणून मी काम करतोय. तो म्हणे 1 लाख पगार घेऊन घ्या, म्हणे मला चालत नाही, असं ठणकावलं मी त्याला. बापरे, 1 लाख पगार होणार तुमचा? 1 लाख? अरे मी जर तिथे गेलो तर 2 लाख 3 लाख रावण्या करतात, पण मला तसं चालत नाही. काय मी इंग्लिश मध्ये पण बोलतो. बोला ना, एक महत्वाचा मुद्दा घेऊन आलोय आम्ही तुमच्याकडे. बोला ना, तेच तर मी सांगतोय. बोला काय पाहिजे तुम्हाला? काय तुमचं मार्गदर्शन करेल मी तुम्हाला, काय अडचण असेल तर. पाटील, तुम्ही विषय काढा, सांगा पटकन. बोला पाटील, काय सांगताय? चंदू नाना, तुमचं लग्न नाही केलं तुम्ही अजून. अहो मी एवढं काम करतो, मला वेळच कुठे मिळतो. मला तर इतके स्थळ आली, इतके स्थळ आली तर तुम्ही विचारू नका, परंतु माझ्या जमतच नाही. हो, पण लग्न तर करावंच लागेल ना, कारण की आता शेवटी कसं वय होतंय तुमचं. कसं नाही पाटील, वय होतंय मान्य आहे, पण मी बघणार आहे. आता चांगली मुलगी मिळायला पाहिजे,
मग करणार. मग तेच सांगायला लागलोय, एक स्थळ आहे माझ्याकडे, मुलगी चांगली आहे, शिकलेली आहे, तुम्हाला शोभेल अशी आहे, ते स्थळ मी आणलंय. त्यासाठी आलेत का तुम्ही? अरे वा, बघूया, विचार करूया. आता पाटील एवढी मोठी लोक आली आहेत तर मग करून टाकेल. तुम्ही तर चांगलंच सांगणार. आणि पाटील, चंद्रनाला भरपूर पगार आहे, त्यामुळे चंद्रना हुंडा पण घेणार नाही. नंद्या, तुला काय कळतं का? मध्ये कशाला बोलतो? दोन मोठे लोक बोलतायत, मध्ये कशाला बोलतो? नाही, मी तेच सांगितलं की तू हुंडा घेणार नाही, कारण की तुझ्याकडे भरपूर पैसा आहे. हो, चंदुनाना शिकलेले पण आहेत, त्यांना हुंड्याविषयी चढ असेल ते तर घेणारच नाहीत. फक्त त्यांना मुलगी चांगली पाहिजे ना. हो चंदुनाना, मी काय बोललो का उंट्याविषयी? तुम्हीच कशाला विषय काढताय? तसं नाही चंद्रनाना, त्यांनी सांगितलं बरोबर आहे, कारण की मला पण त्या मुलीवाल्यांना सांगावं लागेल ना. तुम्ही हुंडा घेणार आहात का? जर घेणार असाल तर ते देतील, पण त्यांची पण परिस्थिती चांगली आहे. पाटील काय गोष्टी करताय तुम्ही? चंदुनाना एवढे शिकलेले, पैशांची त्यांच्याकडे कमी नाही, ते कशाला हुंडा घेतील? ते शिकलेले लोक आहेत. साले त्यांचे चालले, हुंडा घेणार नाही, हुंडा घेणार नाही. चंद्रना बोला ना, तुम्ही काही बोलत नाही, कारण की तिकडे मुली आल्यानं तसं कळावं लागेल ना. तुम्ही हुंडा घेणार नाहीत ना? अरे तसं नाही रे, मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं. माझा 50,000 पगार होता, त्यामुळे मला पैशांची काही गरज नाही. पण बघा, मी सांगितलं ना, चंदुनाना हुंडा घेणार नाही. अरे मला बोलत होती आधी. समजला मला, तू काय हुंडा घेणार नाही. मला हा नंद्याशी सांगणं करतोय. मला काय बोललात का चंदुनाना? नाही, तसं काही नाही, परंतु समोरच्याची इच्छा असेल. अरे तुझ्याकडे पैसा भरपूर आहे, तुला काय गरज आहे? तू सांग आता, तुला मुलगी चांगली पाहिजे की हुंडा पाहिजे? चला, मला तर मुलगी बी चांगली पाहिजे, हुंडा बी पाहिजे, पण याला सांगू कसं? हा, तुम्ही सांगा आता, तुम्हाला मुलगी चांगली पाहिजे की हुंडा पाहिजे? मला मुलगी सुंदर पाहिजे, इंग्लिश बोलणारी पाहिजे. चंदुनाना मुलगी हुशार आहे आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर आहे, तुम्ही ती चिंता करू नका. तसं नाही पाटील, मी बघा, मी कसा रुबाबदार आहे, एकदम सुंदर आहे, तशी मुलगी पाहिजे. अहो चंदुनाना, तुमच्यापेक्षा सुंदर मुलगी येते. हो चंदुनाना, मुलगी अतिशय सुंदर आहे, मी पाहिलेली, माझ्या नात्यातलीच आहे, पैसा पण बऱ्यापैकी त्यांच्याकडे. पण आता तुम्ही हुंडा नाहीच म्हणतात, तर ते लग्न ते अतिशय धामधुमने करून देतो तुमचे. अरे वा चंदुनाना, पहिलं स्थळ आलं आणि लगेच तुमच्या मस्त जमेल, आता मुलगी सुंदर भेटते तुम्हाला. एवढं वय झालं पण तुमच्याकडे स्थळ पण आलं नव्हतं का? अरे नंद्या, तुला काय अक्कल वगैरे आहे का? मी कुठे राहायचो? मी मुंबईला राहायचो. सगळ्या हिरोईन माझ्यासाठी तडफडत होत्या. सगळ्या सांगायच्या, नंद लग्न करणार तर चंदुनाना अशीच करणार, अशा हिरोईन सांगत होत्या मला. मग तुम्ही लग्न नाही केलं आतापर्यंत? अहो तसं नाही पाटील, मला तसं चालत नाही, कारण की माझ्या 50,000 पगार आहे, मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं, त्यामुळे मला तसं चालत नाही. कोणकोणती स्थळ आली होती तुझ्याकडे? तुला किती नाव सांगू? दीपिका पादुकोण, ती सांगायची रणबीर कपूर मला आवडत नाही, मी करणार तर तुमच्याशी करणार. मी ऐकलं नाही म्हणून दीपिका पादुकोणने त्या रणबीरशी लग्न केलं. मला ते चालत नाही. ती तर खूप सुंदर आहे नाव. अरे येडा, तिचं काय घेऊन बसला? आलिया भट्ट तर माझ्या गळ्यातच पडली होती. ती म्हणे लग्न करणार तर चंदुनानाशीच करणार, पण मी आलिया भट्टला सांगून दिलं, मला तू चालणार नाही. बापरे, खरंच तुम्हाला एवढे मोठे मोठे स्थळ आले होते? माझं काय विचारता तुम्ही? 50,000 पगार होता, मी इंग्लिश मध्ये खाड 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 बोलायचो. पण त्या हिरोईन लोकांना पण इंग्लिश येते ना. अहो त्यांना येते, पण शिकवली कोणी? माझ्याकडे त्यांनी ट्युशन लावली होती, मी जायचो शिकवायला, म्हणून तर आलिया भट्ट गळ्यात पडली. बापरे, चंदुनाना एवढी भारी इंग्लिश शिकवतात, एवढी भारी इंग्लिश बोलतात, तर मी यांच्याशी लग्न करेल. बापरे, आलिया भट्ट? अरे आलिया भट्टच काय, सगळ्या हिरोईन सांगायच्या की आम्ही लग्न करणार तर चंदुनानाशीच करणार, पण मला तसं चालत नाही. ते जाऊ द्या, मग आता सांगा, आमच्या मुलीशी लग्न करायचंय तुम्हाला, मग बघायला कधी जायचं आपण? तुम्ही सांगा कधी जाऊया? आज सांगणार आज, उद्या सांगणार उद्या. पण तुम्ही तर म्हणे आम्ही बिझी आहेत खूप, असं बोलले ना तुम्ही आता. अरे नंद्या, तुला काय अक्कल आहे का? आता मी फोन केला ना, त्यांचं काम करून देणार. आता मला काही काम नाही, आज सांगणार आज जाऊ, उद्या सांगणार उद्या जाऊ. बघा पाटील, तुम्ही उगीच चिंता करत होते, चंदुनालाच घ्यायला लागलीये. अरे नंद्या, तसं नाही, आता वेळ म्हणून सांगतोय, पटकन बघून घेऊया मुलगी. पण मी सांगून ठेवतो, मला असं चालत नाही. मुलगी सुंदर असेल तरच मी लग्न करेल.
चंदू नाना तुम्ही चिंता करू नका, मुलगी अतिशय सुंदर आहे. आणि हुंडा हुंडा तर तुम्ही घेणारच नाही, तुम्हाला इंग्लिश पण बोलता येते आणि तुझ्याकडे पैसे पण भरपूर आहेत. अरे नंद्या तसं नाहीये ते, हुंड्याचं तसं नाहीये. अरे पण चंदू नाना तुझ्या हुंडा घेता, तुझं इम्प्रेशन काय राहील समाजामध्ये? मी बोललो का काही? तेच चंदू नाना तुझं लागणार असेल तर सांगा, त्यांची परिस्थिती चांगली ते देऊ शकतात. हो पाटील तुम्ही कुठे हे करताय, ते घेणार नाहीत बोलले ना ते. तुम्ही कशाला पुन्हा पुन्हा हुंड्याचे विषय करतात? चंदू नानाला फक्त मुलगी चांगली पाहिजे, बरोबर ना चंदू नाना? मुलगी चांगली पाहिजे ना तुला? हो मुलगी तर चांगली पाहिजे, पण हुंडा बघा ते म्हणतायत मुलगी चांगली पाहिजे, हुंडा त्यांना नको. मला नंद्या कशाला आलाय काय माहिती. चंद्रनाना स्पष्ट सांगा तुम्हाला हुंडा लागेल का? मला वाटतं तुम्ही खरंच हुंडा घ्यायला नको. हो, कारण की तुमचा पगारही भरपूर आहे, त्यामुळे तुम्ही सुशिक्षित लोक, तुम्ही काही हुंडा घेणार नाही. हो त्या चंद्रांना बोलू द्या ना सगळ्यांनी, त्यांचं मत जाणू द्या मला, कारण की मला मुलींना तसं कळवावं लागेल. चंद्रांना तोंड काय उतरून दिलं, तुम्हाला हुंडा पाहिजे का? अरे तसं नाही येडा, मग पहिले किती हसत होते, आता असं तोंड का पाडलंय? मला माझी पोरच कळतंय. हुंड्याच्या पुढे बघू, आधी पोरगीत हा बघूया, नंतर बघतोय नंद्याला. काय बोलतात का चंद्रांना तुम्ही? नाही काय नाही. तर मुलगी चांगली असेल तर मी नक्की करायला तयार आहे. आणि हुंडा माझी काही तशी अट नाहीये, पण त्यांनी दिला तर मी घेऊन टाकेल. काय चंदू नाना एवढा पैसा असून त्यांनी दिला तर घेऊन टाकेल, स्पष्ट म्हणा ना हुंडा घेणार नाही असं. अरे नाही ना नंद्या, मी काय बोललो का मला हुंडा द्या म्हणून? पण त्यांची परिस्थिती चांगली असेल, त्यांची इच्छा असेल तर मी कशाला नाही म्हणू. अरे पण बदनामी तुझीच होईल ना, चंदू नानाने हुंडा घेतला भाऊ. मी कशाला कोणाला सांगेल मी हुंडा घेतला असं? चर्चा तर होणारच ना. अरे पैसा काय कामाचा, पैसा तर आहे तुमच्याकडे भरपूर. तसं नाही, असं असतं काही जर खुशीमध्ये देत असतील तर हुंडा म्हणून नाही, आणि जर खुशीमध्ये दिलं तर घेणार, आणि नाही दिलं तर मी घेणार नाही. पण मला मुलगी चांगली पाहिजे. आधी आपण मुलगी बघूया, हुंड्याच्या नंतर ठरवता येईल. बघा पाटील याच्याकडे काय पैसा बिसा नाही, निसा खोटा चाटा मारतो हा. बघा आता हुंड्याचा हा म्हणतोय. काय नंद्या काय खुसर करतोय, सांग ना मला पण. तसं नाही चंदू नाना, त्यांना सांगतोय मुलगी बघायचा कार्यक्रम लवकर करून घेऊया. हे सांगतोय. चालेल ठरवूया, जाऊया, आजच जाऊया. आज नको, त्यांना कळवावं लागेल, उद्या जाऊ, म्हणजे ते तयारी करून ठेवतील चांगली, कारण की ते खूप आदर सत्कार करणारे लोक आहेत. चालेल, मला काही वांधा नाही. चालेल जाऊया उद्या. परंतु माझी गाडी इथे नाहीये, त्यामुळे गाडी तुम्हाला करावी लागेल. नाही रे, सकाळच्या एसटीवर जाऊ ना आपण. मला असं चालत नाही, मी फक्त गाडीमध्ये फिरतो. चंदू नाना काही हरकत नाही, गाडी आम्ही करतो, आपण जाऊया. एक गाडी लागू, 2 गाडी लागू, आपण जाऊया. चालेल, आपण सगळे उद्या निघूया. चला चंदुनाना, निघतो आम्ही आता. हो या, नक्की या, मी पण तयारी करून ठेवतो. मंडळी मग चंदू नाना सकाळी तयार राहा मग. हो हे तर गेले, बरं झालं, मला पण काही स्थळ नव्हतं कधीपासून. मस्त पैसा भेटेल, मुलगी बी चांगली पाहिजे. उद्या जाऊ मी आता आणि लग्नच करून टाकूया.